तोंडात टाकताच विरघळणारी आणि पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी जमणारी ही अशी म्हैसूर पाकाची वडी आज आपण बनवलेली आहे. पद्धत खूप सोपी आहे. अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात. तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर अगदी परफेक्ट पहिल्याच प्रयत्नात बनवाल. अशा सगळ्या भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग आता वेळ कशाला आपण घालवतोय, रेसिपीलाच सुरुवात करूया. म्हैसूर पाक बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. साखर घेतलेली आहे 1 वाटी, तूप घेतलेलं आहे 1 वाटी, बेसन घेतलेलं आहे 1 वाटी, आवश्यकतेनुसार विलायची पावडर घेणार आहोत आणि अर्धी वाटी इथं पाणी घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जे बेसन पीठ आपण 1 वाटी घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी तुपापैकी इथं अर्धी वाटी तूप आपल्याला वापरायचं आहे सुरुवातीला. आता या बेसन पिठामध्ये मी व्यवस्थित हे तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करत असताना त्यामध्ये ज्या गुठळ्या तयार होतात त्या पूर्ण फोडून व्यवस्थित जितकं छान व्यवस्थित तुम्ही हे पीठ फेटळून घ्याल तितकी तुमचा म्हैसूर पाक अतिशय खुसखुशीत खमंग असा बनेल. म्हैसूर पाकाला आपल्या फेटळण्यावरती जाळी म्हणजे पडते. तुम्ही व्यवस्थित जर फेटळून घेतलं तर जाळी ही व्यवस्थितच त्याला पडते. आता इथं आपलं पूर्ण हे पीठ फेटळून तयार झालेलं आहे. पाक बनवण्यासाठी इथं मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी आपण साखर टाकून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथं पाणी टाकलेलं आहे. आता ही आपण गॅसवरती ठेवून दिलेली आहे आणि मीडियम साईजच्या गॅसवरती पाक आपला चिकट होईपर्यंत आपल्याला इथं साखर वितळून घ्यायची आहे. जास्त कडकही पाक करू नका, त्यामुळं काय होईल, म्हैसूर पाकाची वडी फसेल म्हणजे बिघडेल, व्यवस्थित बनवता येणार नाही. तर इथं मी आता मंद आचेवर व्यवस्थित याचा पाक बनवून घेते. मी सुरुवातीलाही तुम्हाला सांगितलेलं आहे, अगदी हलकीशी तार आल्यानंतर इथं आपल्याला हा पाक तयार झाला असं आपल्याला लक्षात येईल. तर आता इथं बघा आपला हलकासा पाक तयार झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये जे बेसन पीठ आपण तयार करून घेतलेलं होतं ते पूर्ण मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा यामध्ये विलायची पावडर आपण टाकून घेतलेली आहे. विलायची पावडरमुळे काय होतं, मस्त असा त्याला फ्लेवर येतो. तुमच्याकडे जर कलर असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यामुळे म्हैसूर पाकाचा कलर दिसण्यासाठी छान दिसेल. आता इथं बघा मी पूर्ण हे मिश्रण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पण कलर टाकल्यामुळं काय होतो, म्हैसूर पाकाच्या वडीची थोडीशी टेस्ट बदलते. त्यामुळे कलर नाही घातला तरी चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार टाकला तरी चालेल. आता हे सगळं मिश्रण आपल्याला इथं यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, ही पद्धत म्हैसूर पाक बनवण्याची अगदी सोपी आहे. पहिल्या प्रयत्नात तुम्ही परफेक्ट अशी बनवाल. फार जणांची म्हैसूर पाकाची वडी ही बनवताना बिघडते. तर बिघडण्याचं कारण म्हणजे आपण जे तूप, तेल काही वापरतो त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असलं पाहिजे. आता जे अर्धी वाटी आपलं तूप शिल्लक राहिलं होतं ते थोडंसं मी कोमट करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे. थोडंसं करत आता हे पूर्ण तूप आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपल्याला तूप यामध्ये टाकल्यानंतर अगदी जे बेसन पीठ असते ते फुलून वरती येतं. आता हे हलवत असताना काळजी घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे सतत याला हलवत राहायचं आहे. त्यामुळे व्यवस्थित अशी त्याला जाळी पडते. आता शिल्लक राहिलेल्या तुपापैकी मी आणखीन थोडंसं तूप यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही जर नवीन असाल, आपल्या चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे रोज नवीन आणि पारंपरिक रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता इथे बघा बऱ्यापैकी आपले म्हणजे जे बेसन पीठ होतं ते फुलायला सुरुवात झालेली आहे. मीडियम साईजच्या गॅसवरतीच हे पूर्ण पीठ व्यवस्थित फुलून घ्यायचं. त्यामुळे खाली काही डागलंही जात नाही आणि आपल्यालाही हलवण्यास म्हणजे वेळ लागत नाही. तर इथे बघा आता एक 5 मिनिट झालेलं आहे. सतत एक 5 मिनिट आपण याला हलवून घेतलेलं आहे. आता जे पूर्ण आपलं इथं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या स्टेपला गॅस बंद करायचा आहे आणि एका केकच्या भांड्यामध्ये
हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथं मी केकच्या भांड्याला तूप तेल तुम्ही काहीही लावू शकता। आता यावरती मी बटर पेपर टाकलेला आहे आणि पूर्ण हे सगळं मिश्रण यावरती काढून घेतलेलं आहे। तुम्हाला या भांड्यामध्ये टाकल्यानंतर लक्षात आलं असेल की मिश्रण किती छान असं फुलून वरती आलेलं आहे। त्यामुळे मैसूर पाकाची वडी बनवत असताना व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आणि प्रमाण हे अगदी परफेक्ट घ्यायचं। आता यावरती काजू बदामाचे थोडेसे काप टाकून घेतलेले आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट मनुके काहीही टाकू शकता। आता थोडंसं गरम आहे मिश्रण, तोपर्यंतच याला आपल्याला खचा पाडून घ्यायचे आहेत। त्यामुळं काय होतं, परत आपल्याला अलगदपणे याला खास पाडून घेतल्यानंतर सगळं हे मिश्रण साईडला व्यवस्थित याचे काप निघतात। थंड मिश्रण झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला कापता येत नाहीत वड्या, त्यामुळे इथं आपल्याला गरम मिश्रण आहे तोपर्यंतच याला कट करून घ्यायचं आहे। त्यामुळे ज्यावेळेस आपण डब्यातून किंवा मग ज्या भांड्यातून व्यवस्थित म्हणजे काप निघण्यासाठी मदत होते। तर इथं आता बघा तुम्हाला मी एक कट करून दाखवते। अगदी काहीच खाली शिल्लक राहिलेलं नाही, म्हणजे पूर्ण मिश्रण वरती आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता अजिबात चिटकलेलं नाही। या पद्धतीनं जर तुम्ही मैसूर पाकाची वडी बनवली तर परफेक्ट बनेल आणि खाण्यासाठी सुद्धा याची तूप आपण यामध्ये टाकल्यामुळे चव अप्रतिम अशी लागते। आता एका डिशमध्ये पूर्ण हे कट केलेले पीसेस मी काढून घेतलेले आहेत आणि त्यावरती जे आपण ड्रायफ्रूट टाकून घेतलेले होते, त्यामुळे तर अतिशय दिसण्यासाठी छान दिसतात आणि आपण हे मिश्रण व्यवस्थित म्हणजे भाजून घेतल्यामुळे त्याला कलरसुद्धा अतिशय छान असा आलेला आहे। तर नक्की तुम्ही या पद्धतीनं म्हणजे म्हैसूर पाकाची वडी करून बघा। तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नात अगदी व्यवस्थित बनवाल। तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणींनो ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीनं मैसूर पाक नक्की बनवा। तर चला मग भेटू आपण अशाच पुढील नवनवीन आणि पारंपरिक काहीतरी हटके रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।